नमस्कार, मी एकता. अकोला बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. अकोला जिल्ह्यातील पातूर पंचायत समिती अंतर्गत आगीखेड ग्रामपंचायतीचे सरपंच गजानन काशीराम टप्पे यांना मासिक ग्रामसभा नियमित न घेतल्याप्रकरणी अपात्र ठरवण्यात आला आहे. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम अंतर्गत ही कारवाई केली असून या निर्णयामुळे ग्रामपंचायत प्रशासनात खळबळ उडाली आहे. पातूर पंचायत समिती अंतर्गत आगीखेड ग्रामपंचायतीचे सरपंच गजानन काशीराम टप्पे यांना मासिक सभा नियमितपणे न घेतल्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959च्या कलम 36 अंतर्गत अपात्र घोषित केलं. मार्च ते जून 2023 या कालावधीत ग्रामपंचायतीच्या मासिक सभा घेण्यात आल्या नसल्याची तक्रार सुभाष समाधान अवचार यांनी केली होती. या तक्रारीची चौकशी करण्यात आल्यानंतर आरोपामध्ये तथ्य आढळल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्रतेची कारवाई केली. या निर्णयामुळे ग्रामपंचायत प्रशासनात खळबळ उडाली असून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जबाबदारी आणि पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. दरम्यान सभा घेण्याची प्रशासकीय जबाबदारी असलेल्या संबंधित ग्रामसेवकावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्यानं ग्रामस्थांनी याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. अकोल्यातील रेल्वे गेट जवळ एक जड मालवाहू ट्रक अडकल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. ट्रकच्या वरून उच्च दाबा वीज वाहिनी आणि शेजारीच रेल्वे मार्ग असल्यानं मोठा अनर्थ टळला. स्थानिक नागरिकांच्या मदतीनं ट्रक सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला. मात्र यामुळे काही वेळ वाहतूक प्रभावित झाली होती. अकोल्यातील मलकापूर MIDC क्रमांक 2 परिसरातील रेल्वे गेट जवळ उभारण्यात आलेल्या बॅरिकेड्समध्ये एक ट्रक फसल्यानं वाहतूक प्रभावित झाली. ट्रकच्या अगदी वरून हायटेन्शन वीज वाहिनी जात असल्यानं कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. सुदैवानं ट्रकचा हायटेन्शन वीज तारांशी कुठलाही संपर्क आला नाही. त्यामुळे उपस्थित नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. स्थानिकांच्या मदतीनं आणि मोठ्या प्रयत्नानंतर अडकलेला ट्रक सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला. या घटनेनंतर रेल्वे गेट परिसरातील अवजड वाहनांच्या वाहतुकीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. अरुंद मार्ग, रेल्वे रुळांची जवळीक आणि वरून जाणाऱ्या हायटेन्शन वीज वाहिन्या यामुळे हा परिसर धोकादायक ठरत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. संबंधित विभागांनी तातडीनं सुरक्षा उपाययोजना कराव्यात. अवजड वाहनांसाठी स्वतंत्र मार्गाची व्यवस्था करावी. तसंच रेल्वे गेट परिसरात आवश्यक इशारा फलक, उंची मर्यादा दर्शवणारे फलक आणि वाहतूक नियंत्रणाची प्रभावी यंत्रणा उभारावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. अकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या महान येथील काटेपूर्णा जलप्रकल्पातील जलसाठ्यात भर पावसाळ्यातही अपेक्षित वाढ झालेली नाही. उलट गेल्या 4 दिवसात धरणातील जलसाठा तब्बल 1% घटल्यानं अकोला शहरासह बार्शी टाकळी तालुक्यावर संभाव्य पाणी टंचाईचं संकट गडद होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महान येथील काटेपूर्णा धरणातील जलसाठा चिंताजनकरित्या घटत आहे. पाटबंधारे विभागाच्या आकडेवारीनुसार 22 जुलै रोजी धरणातील जलसाठा 18.35% होता. तो 4 दिवसात घटून 17.24% आला आहे. पावसानं विश्रांती घेतल्यानं आणि तापमानात वाढ झाल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्याऐवजी घट झाली आहे. पुढील महिनाभरातही अशीच परिस्थिती राहिल्यास अकोलेकरांवरील पाणी टंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या अकोला शहरात 6 दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळं शहरवासियांसह शेतकऱ्यांच्या नजरा आता दमदार पावसाकडे लागल्या आहेत. बार्शी टाकळी तालुक्यातील या महत्त्वाच्या धरणावर अकोला, MIDC, बार्शी टाकळी आणि परिसरातील अनेक गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. तसेच सिंचनासाठीही या धरणाचे महत्त्व मोठे आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नव्या धोरणाविरोधात अकोल्यात बांधकाम कामगारांनी एल्गार पुकारला आहे. नव्या धोरणामुळे शैक्षणिक लाभांसह विविध योजनांवर निर्बंध असल्याचा आरोप करत कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधलं. अकोल्यात बिल्डिंग, पेंटर, बांधकाम आणि इतर असंघटित क्षेत्रातील कामगारांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नव्या धोरणाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन केलं. कामगारांच्या म्हणण्यानुसार यापूर्वी मंडळामार्फत 29 प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविल्या जात होत्या. त्रिसदस्यीय समितीच्या निर्णयानुसार या योजनांचा लाभ नोंदणीकृत कामगारांना मिळत होता. मात्र नव्या धोरणामुळे अनेक शैक्षणिक योजना बंद करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास केवळ 2 वर्षे नोंदणीकृत असलेल्या कामगारांच्या कुटुंबालाच लाभ देण्याची अट अन्यायकारक असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. हा नियम रद्द करून मृत कामगारांच्या पाल्यांना विनाअट लाभ द्यावा. तसेच प्रलंबित लाभ तातडीने वितरित करावेत अशा प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या.
अकोला जिल्ह्यातील पातूर पंचायत समिती कार्यालयात भ्रष्टाचाराविरोधात एक अनोखं आंदोलन पाहायला मिळालं. ग्राम दिग्रस बुद्रुक येथील कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार ताले यांनी भीक मागो आंदोलन करत अधिकारी, कर्मचारी यांनी नागरिकांकडून प्रतिकात्मक स्वरूपात भीक मागून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनातून एकूण 213 रुपये जमा झाले. ही रक्कम गटविकास अधिकारी गुजर यांच्या स्वाधीन करण्यात आली. शासनाचा निधी भ्रष्टाचारामुळे वाया जात असल्याचा आरोप करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. विजयकुमार ताले यांच्या वेगळ्या पोशाखामुळे आणि आंदोलनाच्या अनोख्या पद्धतीमुळे उपस्थितांचं विशेष लक्ष वेधलं. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पातूर पोलिसांनी पंचायत समिती कार्यालय परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. या अनोख्या आंदोलनाची दिवसभर तालुकाभरात चर्चा झाली. अकोला जिल्ह्यातील बाळापूर बसस्थानक सध्या अस्वच्छतेच्या विळख्यात सापडलं आहे. बसस्थानक परिसरात स्वतंत्र कचऱ्याची ढिग, साचलेलं घाण पाणी आणि दुर्गंधीमुळे प्रवासी, विद्यार्थी आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. वेळेत स्वच्छता न झाल्यास डेंग्यू, मलेरिया आणि इतर आजारांचा धोका वाढण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे. बाळापूर शहरातील मुख्य बसस्थानकाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. दररोज शेकडो प्रवासी, शालेय विद्यार्थी आणि ग्रामीण भागातून ये-जा करणारे नागरिक या बसस्थानकाचा वापर करतात. मात्र परिसरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग, प्लास्टिक कचरा, साचलेले घाण पाणी आणि दुर्गंधीमुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार बसस्थानकाची नियमित स्वच्छता होत नसल्यानं परिसरातील घाण दिवसेंदिवस वाढत आहे. स्वच्छतेचे कंत्राट असतानाही संबंधित कंत्राटदाराकडून नियमित साफसफाई केली जात नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच नगर परिषदेकडूनही या समस्येकडे अपेक्षित लक्ष दिलं जात नसल्यानं परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. या अस्वच्छतेचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना बसतोय. बसची प्रतीक्षा करताना त्यांना दुर्गंधी आणि घाणीच्या वातावरणात उभं राहावं लागतं. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढत असून डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आणि इतर संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. बसस्थानक हे शहराचे प्रवेशद्वार आणि ओळख मानले जाते. मात्र बाळापूर बसस्थानकाची सद्यस्थिती प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र शासनाचा सन्मान नागरी कायदा मसुदा समितीवर उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती संजय मेहरे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाने समान नागरी कायदा मसुदा समितीवर उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती संजय मेहरे यांनी सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीबद्दल इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांचा गौरव करण्यात आला. इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते संजय मेहरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रेड क्रॉस सोसायटीचे मानद सचिव प्रभाजीत सिंग बशीर, ॲडव्होकेट महेंद्र साहू, ॲडव्होकेट सुभाष मुंगे, संदेश रांदड, रामहरी डांगे, अमर गौड, कपिल रावदेव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. सनातन संस्थेच्या वतीनं यंदाचा गुरुपौर्णिमा महोत्सव रामराज्याच्या निर्मितीची दिशा स्पष्ट करणारा उत्सव या संकल्पनेवर देशभरातील 81 ठिकाणी साजरा केला जाणार आहे. अकोल्यात हा महोत्सव 29 जुलै रोजी साजरा करण्यात येणार आहे. सनातन संस्थेच्या वतीनं आयोजित करण्यात येणाऱ्या गुरुपौर्णिमा महोत्सव यंदा रामराज्याच्या निर्मितीची दिशा स्पष्ट करणारा उत्सव या संकल्पनेवर आधारित असणार आहे. देशभरातील 81 ठिकाणी हा महोत्सव साजरा होणार असून अकोल्यात 29 जुलै रोजी जानोरकर मंगल कार्यालय, केशवनगर इथे याचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवात श्री व्यास पूजन, परमपूज्य भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच सनातन संस्था आणि संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांच्या कार्यावरील लघुपट प्रदर्शित केला जाणार आहे. याशिवाय धर्मरक्षक आणि हिंदूनिष्ठ व्यक्तींचा सत्कार, राष्ट्रभक्त व धर्मनिष्ठ मान्यवरांचे मार्गदर्शन, स्वसंरक्षणाच्या सोप्या पद्धतींची प्रात्यक्षिके, रामराज्य स्थापनेचा संकल्प व नामजप यांचाही समावेश असणार आहे. रामराज्य अर्थात हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघर्ष आणि दिशा या विषयावर विशेष मार्गदर्शन करण्यात येणार असून ग्रंथ प्रदर्शन तसेच राष्ट्रधर्म विषयक फलक प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे. या महोत्सवात सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस आणि काजल इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी सोल्युशनच्या संस्थापक प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. या मूल्य पर्वणीचा लाभ अकोलेवासियांनी घ्यावा असे आवाहन सनातन संस्थेच्या शुभांगी कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत केलं. यावेळी संजय ठाकूर आणि अश्विनी सरोदे उपस्थित होते.
आजच्या बातमीपत्रात इतकंच. पाहत रहा UCN न्यूज.